नवीन चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी, मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी घेतली महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक। मिरजेच्या विकास कामाबद्दल नागरिकातून वारंवार टीका होत असल्याच्या कारणावरून आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची मिरज शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक घेतली। मिरजेतील 13 कोटीच्या खर्चाच्या भाजी मंडईचं काम 5 वर्ष उलटलं तरी अद्याप अपूर्ण आहे। मंडईला जाण्यासाठी रस्ता नसतानाही या कामाचा चुकीचा प्रस्ताव तयार करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिकेनं वाढवलेली घरपट्टी अन्यायी असून याबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठकीत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज 20 मोकाट कुत्री पकडण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलंय। मिरज शहरात न्यू इंग्लिश स्कूल, पिछाडीस व मिरज क्रीडा संकुलाजवळील महापालिकेचे राखीव भूखंड ताब्यात घेऊन तो विकसित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी 3.5 कोटी रुपये खर्च झाले असून आणखी 2.5 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे। क्रीडांगणातील कामाची पाहणी करून तिथं आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आमदार खाडे यांनी महापालिका आयुक्त गुप्ता व महापालिका अधिकारी व माजी नगरसेवकांबाबत बैठक घेऊन मिरजेतील 15 प्रलंबित कामांबाबत चर्चा करून जुलैपर्यंत ही सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। शहराची एक महानगरपालिकेच्या विकास कामाची आणि जी कामं प्रलंबित त्यासाठी एक आढावा बैठक घेतली आपण। त्यासाठी आयुक्त साहेब इथं उपस्थित होते, उपायुक्त सगळे होते, काही नगरसेवक प्रतिनिधी असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आले होते। ज्याला हे विषय माहीत आहेत ते विषय सगळे घेऊन आले होते। त्यांच्यासमोर एक जवळजवळ 4 तास बैठक आता झाली। एक विषय करत असं 15 विषयावर आम्ही गहन चर्चा केली। त्यामध्ये महत्त्वाचे विषय की सब्जी मंडई असेल, छत्रपती शिवाजी क्रीडांगण असेल, लक्ष्मी मार्केट असेल, बाकीच्या सर्व गोष्टी करत असताना बालगंधर्वाचे कामं राहिलेली पेंडिंग, पण बालगंधर्वासाठी एअर कंडिशन करण्यासाठी आता आम्ही पैसे मंजूर केले। त्याला 55 लाख रुपये आता मंजूर केले। आता बालगंधर्व एअर कंडिशन ते आपण केलेलं आहे। बाकी सगळ्या विषयावर आपण चर्चा केली। त्यामध्ये मटन मार्केट नूतनीकरण करणं तो आम्ही प्रस्ताव कॅन्सल केलेला आहे। ते पैसे ते दुसऱ्या कामासाठी वापरतो, कारण ते करून देत नाही, तर त्यामुळे दंगा करतात। बाकीचं ड्रेनेज योजनेचं काम जे महत्त्वाचा विषय आहे, शहराला ड्रेनेज योजनेचं काम जे पहिलं काम झालं त्याचाही आढावा घेतला आम्ही। पण आता उर्वरित काम हे ड्रेनेज सगळ्यांचं बाहेर काढणं, शहराच्या बाहेर नेणं, ती काळाची गरज आहे। जोपर्यंत बाहेर नेणार नाही तोपर्यंत ह्या समस्या सगळ्या शहरात होत राहणार आहेत। तर त्यासाठी त्यांना 24 कोटी लागणार आहेत। तर 24 कोटीचा बंदोबस्त आम्ही DPCमधून त्यांना करू। आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करू की आम्हाला हे 24 कोटी दिले तर आमचा ड्रेनेजचा भाग सगळा संपतोय आणि ते पैसे घेऊन आम्ही ते काम संपवायचा निश्चित आम्ही प्रयत्न करू। असे बरेच विषय करत असताना आता गणेश तलावचा सुशोभीकरणाचा विषय होता, तिथं तो सरकारचा आणि त्यांचा काहीतरी वाद आहे, ते कोर्टात केस आहे, त्यामुळे तो वाद मिटेल, त्यांचा आम्ही निर्णय करू। बाकी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोर्ट कचेऱ्या चाललेल्या आहेत, त्यावर त्याचा वाद मिटून आपण त्या पद्धतीनं करू। ह्या दृष्टिकोनातून सर्व आपण निर्णय घेतलेले आहेत। पण निश्चितच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत जवळजवळ कामं ह्याचा निपटारा आम्ही करू। एकच महिना सांगू का, जुलै ऑगस्टपर्यंत आम्ही ह्याचा निपटारा जवळजवळ 21 मेपर्यंत आम्ही ह्याचा निपटारा करायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। ज्या अधिकाऱ्यांना जिथं कामं झाली त्याचा आढावा घेण्यासाठी माजी नगरसेवक त्या वॉर्डचे असतील आणि बाकीचे सगळे अधिकारी त्यांची जॉईंट एक तिथं व्हिजिट करून त्याचं जॉईंट आढावा घ्या सांगितलेला आहे। तोही आढावा आपल्याला देईल की कामं कुठली पिंड राहिली, त्यामुळे कामं हे आता स्पीडमध्ये जातील। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाबद्दल नवीन कॉन्ट्रॅक्टर आपण नेमलेला आहे। जुना कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर ह्यामध्ये फरक पडतो। पैशाचा प्रश्न होत असेल तरी पण जे NHAचे लोक असतील किंवा हे स्टेट हायवेचे लोक असतील ते आपल्याला पैसे उपलब्ध करून देऊन आता काम धीरे धीरे प्रगतीपथावर स्पीडला यायला लागले, तिथे लवकर संपवायचा आमचा एक प्रयत्न आहे। माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं, काम काटलं चाललं काय चाललं आहे, लाईट फिटिंग द्यायला जाता, तर साईडला प्लेट लावतील, गार्डनचं काम होईल आणि बाकीचं ड्रेनेजचं काम आहे
हे मग त्या ड्रेनेजचं काम नंतर करू आपण, पण त्याला महानगरपालिका विश्वास घेऊन ड्रेनेजचं काम करायला लागेल. कारण त्या ठिकाणी पायपा आहेत, वायरा आहेत, ते सगळं चेक करून त्यामध्ये आपलं करायला लागेल. किंवा मग नगरपालिकेलाच आम्ही हे काम द्यायचा माझा प्लॅन आहे. त्या पद्धतीने तो प्लॅन देऊन आपण ते काम कंप्लीट करणार आहोत. तेलंगणाचं आता जे काम झालं 3 कोटी 3.5 कोटीचं 3,75,00,000चं काम झालं, ते झालं का नाही सर्वे करण्यासाठी उद्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जात आहेत तिथं आणि क्रॉस चेक करत आहेत सगळं झालं का नाही. आणि जे उर्वरित 2-2.5 कोटी आले ते 2.5 कोटी ते पीडब्ल्यूला काम केलेलं आहे. ते पीडब्ल्यूच्या माध्यमातून बैठक करून त्याचा काय कामं करायची काय नाही करायचं ह्याचा आढावा तयार आहे आपल्याकडे आणि त्या पद्धतीने तो आढावाप्रमाणे कामं तो चालू करायचं आपल्याला. त्यामुळं जे मुद्दे त्यात आलेले ते मुद्दे निकाली लागतील असं माझा अंदाज आहे. घरपट्टीचा विषय जर बघितला तर हा अन्याय झालेला विषय आहे. मी मध्येही मांडलं होतं. घरपट्टीवर हा अन्यायधारक हा लादलेला विषय आहे. लादलेला नाही अजून, पण त्यांनी आज तक्रार मागवल्या, पण तक्रार नाही दिली म्हणून त्याला ते मान्य झालं असा मुद्दा नाही आहे. पण कालच पालकमंत्री दादा आले होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आयुक्ताला सांगितलं की हिअरिंग घेतल्यानंतर निर्णय करायच्या अगोदर आमच्याशी बोलून घ्या, आमच्याशी चर्चा करून घ्या, आमच्याशी मिटिंग करून घ्या आणि नंतर आपण मग शासन दरबार मारून त्याचा निर्णय केला जाईल. तोपर्यंत कुठलाही निर्णय उचित धरणार नाही, उचित करायचा नाही. मंडईचं काम जवळजवळ ते किती साली झालं 13 ते पैसे आले. अजून इथे काम होतं, टेंडर झालं. ते 18-19 टेंडर झालं असेल तर ते अजून काम पूर्ण होत नसेल. पण ज्या लोकांनी हा प्रस्ताव शासनाला पाठवला, हा प्रस्ताव चुकीचा पाठवून मान्यता घेतली, पण प्रॅक्टिकली हिचं आपल्याकडं कुठेही त्याची मान्यता नाही आहे आणि तसं दिसत नसेल. त्यासाठी आम्ही आयुक्तांना आदेश केले की ताबडतोब जर हे चुकीचे प्रस्ताव पाठवले असतील आणि मान्यता घेतली असतील आणि तशी परिस्थिती आता जागेवर नसेल आणि ज्या अधिकारी हे केलं असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि ताबडतोब ह्या कोर्ट कचेऱ्या ताबडतोब ह्या महिन्याभरात सगळ्या क्लिअर करून आपण काम चालू करा. जिथं कोर्टात केस आहे म्हणून थांबता येणार नाही. स्टे आणला असेल तर थांबता येईल आपल्याला, पण नुसती केस टाकलेली आहे आणि मग थांबायचा म्हणून थांबता येणार नाही. प्रशासन काम करेल.